पुढची बातमी, राज्य सरकारनं आरटीई अंतर्गत शिक्षण संस्थांची रक्कम थकवल्यामुळे पालकांची चिंता वाढलेली आहे। कारण खासगी शिक्षण संस्थांनी आरटीई अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून आगाऊ शिक्षण शुल्क घेण्याचा निर्णय घेतलाय। आरटीई अर्थात शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आपल्या मुलामुलींसाठी शाळेत प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांची चिंता वाढली आहे। कारण यंदा त्यांना वर्षभराचं शैक्षणिक शुल्क आगाऊ भरावं लागणार आहे। त्यामागचं कारण म्हणजे राज्य सरकारने राज्यभरातील शिक्षण संस्थांचे तब्बल 2400 कोटी रुपये थकवलेले आहेत। त्यामुळे आरटीई अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून आगाऊ शुल्क घेण्याचा निर्णय महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनने घेतलेला आहे। राज्यभरात आरटीईच्या 1,09,111 जागा आहेत। आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी 3,01,997 अर्ज आलेले आहेत। तर राज्य सरकारने शिक्षण संस्थांचे 2400 कोटी रुपये थकवलेले आहेत। मुळात शासनच कायदा मोडत आहे। शासनानंच रिएम्बर्समेंट न करून कायदा मोडलेला आहे। ऍडमिशन दिल्याच्या नंतर 1 महिन्याच्या आत कमीत कमी आम्हाला रिएम्बर्समेंट केलं पाहिजे असा आरटीईचा कायदा सांगतो। परंतु गेल्या 2016 पासून तर आतापर्यंत कधी 20%, कधी 10%, कधी 5% अशीच रक्कम शाळांना मिळालेली आहे। त्यामुळं या आर्थिक विवंचनेला आम्हाला सामोरं जावं लागलं। लॉकडाऊन मध्ये सुद्धा आम्हाला 1 रुपया शासनाने मदत केली नाही आणि ही शासनाला आमची शेवटची निर्वाणीचा इशारा आहे की आम्ही आता पालकांकडून पैसे घेणार आहोत। राज्यभरात 1 लाखापेक्षा अधिक प्रवेश हे आरटीई मधून होतात। मात्र आता संस्थाचालकांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल होणार आहेत। दरम्यान यावरती शिक्षण मंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। मला वाटतं की तुम्ही म्हणता ती वस्तुस्थिती आहे। गेल्या काही वर्षांपासूनचं आरटीईचं जे काही प्रतिपूर्ती त्या ठिकाणी करायची आहे, माझ्या माहितीप्रमाणे 1600 की 1800 कोटी रुपये ते देणं थांबलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये शासन पातळीवरनं या संदर्भामध्ये पण योग्य तो निर्णय केला जाईल। शिक्षण मंत्रीच हताश असतील तर सर्वसामान्य पालकांनी कोणाकडे दाद मागावी असा प्रश्न निर्माण झालाय। शिक्षण संस्था आणि सरकारमधील या घोळामुळे आरटीईच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जाणार आहे। वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।